26 फेब्रुवारीला म्हणजे महाशिवरात्रीच्याच दिवशी सकाळी 5:30 वाजता पुण्यातल्या स्वारगेट, मी परत म्हणतो पुण्यातल्या स्वारगेट या बसस्थानकावरती जे अत्यंत वर्दळीचं ठिकाण असतं कायम दिवस रात्र, अशा ठिकाणी एका 26 वर्षांच्या युवतीवर बलात्कार झाला। ग्राउंड रिपोर्ट फाईल करत असताना ह्या गोष्टी कशा झाल्या नक्की बघत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो वुमन सेफ्टीच्या अनुषंगाने, आणि तो हा आहे की स्वारगेट स्टेशनवरती नक्की CCTV किती आहेत आणि ते कोणत्या परिस्थितीत आहेत। आता ग्राउंड रिपोर्ट फाईल करताना तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती आहे। ह्या एंट्रन्स आहे स्वारगेटचा, इथून आपण आतमध्ये येतो, वेगवेगळ्या ठिकाणच्या बस येतात। पलीकडे ते मेट्रोचं स्टेशन तुम्हाला दिसत असेल जे आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ज्या मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे। हा स्वारगेटचा एंट्री एक्झिट असा दोन्ही आहे, आणि पलीकडच्या बाजूने आणखी एक त्याला एक्झिट ठेवलेला आहे स्वारगेटला। एका साईडला आगार आहे, आणि जिथून आता मी इथे आतमध्ये एंटर करतोय इथून आतमध्ये तुम्हाला दिसेल हळूहळू पुढे एक एक आपण शोधू की इथे नक्की CCTV किती आतमध्ये आल्यानंतर। कारण ही जी पुढं रेड बस दिसते आता, ह्या बसेस गेल्या की पुढे तुम्हाला दिसेल इथून माझ्या पुढे अगदी 15 ते 20 मीटरवरती ती बस उभी आहे ज्या बसमध्ये सकाळी 5:30 वाजता हे सगळा प्रकार घडलाय। आता इतकं वर्दळीचं ठिकाण, ज्या ठिकाणी बलात्कार होतो, आगारातल्या कोणालाच माहीत नसते अशा गोष्टी, तीच मुलगी शेवटी तक्रार देते, पोलिसात जाते, अर्थात त्यानंतर हे सगळं हळूहळू बाहेर येतं। आता मी स्वारगेट बस स्टेशनमधून इथून एंट्री केली आहे। एंट्री केल्या केल्या तुम्हाला सुरुवातीला झाडं दिसतील, इथे हा एक लाईटचा पोल आहे, तो पोल सोडला तर बाकी अजून तरी कुठे CCTV नाही आहेत। या साईडला वरती एंट्रीसाठीचे 2 CCTV तुम्हाला सुरुवातीला दिसतील जे त्या भिंतीवर बसवलेत, आणि ते 2 CCTV तिथे तुम्हाला बसवले पहिले दिसतील। आता इथून आतमध्ये आलं की जो हा मुख्य बसेसचा सगळा तळ आहे बघा, हा सगळा सेंटर आहे, या साईडला वेगवेगळ्या ठिकाणी बसेस लागतात। इथं साताराची बस काल मुलगी फलटणला जाण्यासाठी इथंच पलीकडच्या बाजूला उभी होती, तिथं तिकीट आणि साताऱ्याचं पास केंद्र पण आहे जिथून तुम्हाला पासेस मिळतात आणि शिवशाही निघतात बघा। आता ही एक शिवशाही इथं उभी आहे, ही पण तिकडच चाललेली आहे। आता इथं मॉनिटर करायला CCTVने किती गोष्टी कव्हर केल्यात तुम्हाला दाखवतो। थोडं माझ्या वर पाहिलं की तुम्हाला हा वाकलेला खांब दिसेल, आणि हा वाकलेलाच खांब आहे कारण त्याला ह्याच्या आधी काहीतरी धडकलेलं आहे, तो पूर्ण गेलाय। आता तो एका साईडला कळल्यानंतर त्याला इथं वेल्डिंग केलंय आणि वेल्डिंग करून त्याला आधार देण्यात आलाय। यावरचा CCTV बघा आता काय परिस्थिती आहे जिथं हा सगळा प्रकार घडला। हा CCTV आता ढगाच्या दिशेला दिसतोय, जो कदाचित पक्षी हवेत उडणारे दाखवत असेल, आणि तो मुव्हिंग पण आहे बरं का, म्हणजे तो वरच्या साईडला मूव्ह होतोय, तो ऑलरेडी तुटलाय, तो वर्किंग आहे CCTV, पण तो तुम्हाला आकाशात नक्की काय घडतं हे दाखवतोय, जमिनीत काय घडतंय तुम्हाला त्यावर दिसणार नाही। कारण बघा तो CCTV मूव्ह होतोय आणि तो वरच्या साईडला पूर्ण जातोय कारण तो तुटलाय आणि खाली पडलाय। पण त्याच्याकडे आता शेवटचं कोणी लक्ष दिलंय की नाही मला प्रश्न पडतोय। आज ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला तिथं काय परिस्थिती आहे, ही परिस्थिती तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी मुद्दाम इथं आलो। त्याच्यावरती आणखी एक CCTV आहे, तो CCTV त्या साईडला म्हणजे आगारातून तिकडून ज्या बसेस निघतात, म्हणजे वॉशिंग करून आणि डिझेल वगैरे त्या साईडला भरून तिकडच्या बसेसवरतीसाठी आहे। पण आता मूळ मुद्दा असा आहे की जर हा खांब बस तिरका झालाय तर त्या CCTVचा अँगल बदललाच असेल की नाही, पण याच्यावरती अजून प्रश्नावरती कोणी विचार केला की नाही मला आणखी प्रश्न पडतो। तरी कॅमेरामॅनला गोपाळ परत एकदा विनंती करतो, तो CCTV तुम्ही लक्ष देऊन बघा, तो वरच्या बाजूला म्हणजे एकदा तो त्या साईडने आकाशात काय घडतं ते दाखवतोय, त्यानंतर तो टर्न होतो आणि परत इकडच्या बाजूला आकाशात काय घडतंय दाखवतोय, पण जमिनीवर जे काय घडलंय याच्यावरती मात्र कोणाचं लक्ष नाही। आता जो CCTV तुम्हाला आकाशात काय घडतंय हे दाखवतोय, त्या CCTVच्या खाली मी उभा आहे, त्या CCTVने मला कव्हर करणं गरजेचं आहे कारण त्याच्या अंडर हा सगळा एरिया आहे। ही समोरची बस ज्याला बॅरिकेड लावलेत त्या बसमध्ये हा सगळा घडलेला प्रकार आहे। ती बस ज्या CCTVच्या अंडर कव्हर होते, तो CCTV सध्या आकाशात काय चाललंय हे आपल्याला दाखवतोय, जमिनीवर त्या CCTVचं लक्ष नाही। आणि बघा दुर्दैव प्रशासनाचं, तो नीट करावा आणि तो खांब सरळ करून घ्यावा एवढं कोणाला काही वाटलेलं दिसत नाही। आणखी पुढे या, इथून चालत असताना मी म्हटलं की या घटना घडतात या नक्की मॉनिटर होणं किंवा काय हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता बस इथे पूर्ण सीज करून घेतली आहे कारण थोड्या वेळात फॉरेन्सिकची टीम येईल, फॉरेन्सिकची टीम आल्यानंतर अर्थात एव्हिडन्सेस कलेक्शन असतं, वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तर जो टेक्निकल भाग असतो इन्व्हेस्टिगेशनचा तो संपूर्ण होईल। MH6 BW0319 हा बसचा नंबर, शिवशाही बस आहे, रात्रभर इथेच उभी होती। खरं तर सोलापूरला जाणारी गाडी आहे, पण आरोपीने सांगितलं की ही गाडी जाणार आहे, तू या गाडीत जाऊन एकदा चढ, आणि मग तो तिच्या मागे चढला, त्याने तिला फूस लावली, बोलता बोलता गेला आणि हा संपूर्ण प्रकार घडला। आता
पुढे आणखी इथं बस उभी होती, रात्र पण इथंच उभी होती. या चौकात किती सीसीटीव्ही आपण बघू, तुमच्या समोर दाखवतो मी तुम्हाला. इकडं सेंटरला एक झाड आहे, त्या ठिकाणून येतात. त्या झाडाला किंवा त्याच्या याला कुठेच अजून सीसीटीव्हीचं कव्हर नाहीये. तिथे कोणता खांबही बसवलेला नाहीये पुढे. ठीक आहे. सो त्या साईडचा भाग नक्की कोणता सीसीटीव्ही कव्हर करतोय गॉड नोज. या आता इकडे गोपाळ. हां, आता या चौकात इथं वर एक तुम्हाला दिसतोय खांब. या खांबाला एक सीसीटीव्ही बसवलेला दिसतोय जो सेंट्रल आहे. जो सेंट्रल असल्यामुळे त्याच्याकडे तो रोटेट होत नाहीये, पण त्याच्या मात्र 3 त्याला पुढे दिसतात आणि तो 3 साईडचा अँगल कव्हर करतोय. त्याच्या खाली त्याचं वर्किंग आहे आणि एक बोर्ड लावलाय की वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तुम्ही तिथं असं दिसतंय की तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहात आणि पुणे शहर पोलिसांचा तो सीसीटीव्ही तिथं बसवलेला आहे, जो याबरोबर आता इथे बसची फ्रंट साईड तुम्हाला दाखवेल. हा एक झाला. त्याला पुढं जो निघाला आहे तिथं वरती आधी एक जुना सीसीटीव्ही होता त्या साईडला, जो ह्या इकडचा म्हणजे एंट्री गेट आणि तिकडच्या आगाराकडे जाणारा रस्ता, या दोन्ही गोष्टी कव्हर करायचा. तो त्याची फक्त आता वायर उरली तिथे. तिथं काही सीसीटीव्ही मला कुठे दिसत नाहीये. आणखी कुठे आपण बघू. हे बघा, इथं वर एक हे बॅनर आहे एस टी महामंडळाचं. इथं वरती एक रोटेटिंग सीसीटीव्ही आहे, तो वेगवेगळ्या बाजूंना रोटेट होतो. तो साधारण या साईडला ज्या सगळ्या गाड्या लागतात, म्हणजे इकडे जाणाऱ्या ज्या सगळ्या गाड्या आहेत या साईडच्या गाड्यांना तो कव्हर करतो. पण त्या सीसीटीव्हीचं सुद्धा आता गंमत बघा कशी येते. तेवढा एकमेव या साईडला दिसतोय, बाकी अजून कोणतेच सीसीटीव्ही इथे दिसत नाहीये. आणि जो मी दाखवला की एंट्री केल्या केल्या ज्या साताऱ्याच्या बस स्टँडपाशी हे सगळं घडलं, म्हणजे जिथं साताऱ्याची बस लागते स्वारगेटला, तिथला सीसीटीव्ही तो आताही बघा, तो वर्किंग दिसतोय, तो फिरतोय, रोटेट होतोय, पण तो आकाशात काय घडतं दाखवतोय. आपल्याकडे इथं काय चाललंय त्यात काय अजून तरी दिसत नाही. एक सीसीटीव्ही, हा 2 आहे. आणि पोलिसांनी हा बसवला पलीकडचा, ज्याचा आता फक्त तिथं वायर टोकाला उरली. तिथला सीसीटीव्ही बहुतेक काढलाय, तो पडलाय काय कोणाला माहीत नाही. ही अशा पद्धतीची सिक्युरिटी आता स्वारगेटच्या बस स्टँडवर आहे. काय अपेक्षा ठेवायच्या बरं, काय वाटतं तुम्हाला? मुंबई तक बघत राहा आणि कळवा कमेंट्समध्ये. कॅमेरापासून गोपाळासोबत मी ओमकार, पुण्यावरून.